नमस्कार, हाय. मी आहे आरजी मुस्कान. वेलकम टू माय चॅनल आरजी मुस्कान. आज मी ऐकायला नो चार्ज या माझ्या शोमध्ये आजचा जो विषय आहे तो रोजच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येत असतो. माझ्याही येतो असाच हा विषय आहे. तो म्हणजे रोजच्या जीवनातील अडचणी किंवा अडथळे याच्यावर मात कशी करायची. खूप सोपं आहे आणि क्वचित खूप जणांना माहीत असेल. 2-3 टिप्स आहेत किंवा 2-3 गोष्टी आहेत त्या करून बघायच्या. नक्कीच तुम्हाला पण वाटेल, हां, हे आपण करायला पाहिजे. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या काय, माझ्या काय, सगळ्यांच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यावर किंवा कधी ना कधी काहीतरी अडचणी येतात. पण अडचणी ह्या काहीतरी ठरवून नॅचरल गोष्टी असतात त्या, काय आपल्या फक्त एकट्याच्या जीवनात नसतात. त्यामुळे कधीही कुठलीही अडचण किंवा कठीण प्रसंग आला, तर नक्की सर्वात पहिलं काय करायचं? आपल्या मनामध्ये ज्या देवाची श्रद्धा आहे, त्या देवाचं नाव घ्यायचं आणि देवाला सांगायचं की देवा मला या अडचणीतून तू बाहेर काढ. सर्वात फर्स्ट. पण कसं आहे, हे जग हे देवाच्या कृपेमुळे चालतं आणि देवामुळेच आपण आहोत. ही सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, थोडा विचार करायचा आणि त्याच्यातून काही उत्तर मिळतंय का, की या अडचणीतून कसं बाहेर पडायचं? काही उत्तर असेल, तर ते पटकन तुमच्या लक्षात येईल. सेकंड काय आहे, तर विचार करायचा आणि विचार करून असं झालंच, की बाबा त्याच्यातून उत्तर मिळालं, तर बेस्ट. अडचणीतून तुम्ही मोकळे झाले. पण विचार करून जर काहीच झाले नाही, तर पुढे काय करायचं ते म्हणजे जगामध्ये भरपूर माणसं आहेत. जगातली कशाला, आपल्या घरातच आपले आई-वडील, आपले भाऊ-बहीण, कोणी ना कोणी आहेच आपल्यासाठी. सर्वात पहिलं आपण त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना सांगायचं, की मला या प्रॉब्लेममधून, या अडचणीमधून बाहेर काढा किंवा मला ह्याच्यातून बाहेर पडायचं किंवा ह्याच्यातून काही उत्तर मिळत नाही, तर तुम्ही काही सांगू शकता का? तर त्यांना काही माहीत असेल किंवा त्यांच्याकडून काहीतरी अशी माहिती मिळत असेल, ज्याच्यातून तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडू शकता, तर बेस्ट. हा तिसरा उपाय झाला. आणि ते सुद्धा नाही झालं तर त्याच्यानंतर कोण? तर बाहेरच्या विश्वातील कोणीही तुमचे मित्र-मैत्रिणी, ओळखीचे सर किंवा अशी व्यक्ती जी तुम्हाला याच्यातून बाहेर काढू शकते त्या अडचणीतून. बघायचं कोणाकडून काय सजेशन मिळतं ते, काय उत्तर मिळते का? आणि तेही नाही झालं, आता तुम्ही म्हणा आता अजून काय करायचं? तर अजून काहीच करायचं नाही. तो विषय तिथं स्टॉप करायचा आणि पुढे चालायचं. आता एखाद्या अडचणीतून जर तुम्हाला बाहेर पडण्यासाठी काही मार्ग नसेल आणि खूप विचार करून, इतरांना विचारून काहीच उत्तर मिळत नसेल, तर एवढं टेन्शन घेऊन काय होणार आहे? आयुष्य खूप मोठे. एखादी गोष्ट घडत असेल आणि ती घडण्यापासून आपण थांबवू शकत नसेल, तर आपण फक्त आणि फक्त बघू शकतो ती गोष्ट. पण त्यासाठी आपण आपलं जीवन संपवू शकतो का? नाही. तर आपण आयुष्यात पुढे चालायला पाहिजे. त्यासाठी सगळं तिथे स्टॉप करून ती अडचण काय असेल, तो काय प्रॉब्लेम असेल, तो तिथेच स्टॉप करायचा, डोक्यातून बाहेर काढायचं. काहीतरी असं करायचं ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येईल. काही पण तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जावा फिरायला, एखादा पिक्चर बघा. काहीच नाही जमलं तर सर्वात बेस्ट कंटिन्यू देवाचं नाव घ्या आणि डोक्यातून ती गोष्ट निघून जाईल. आणि मग काय करायचं, आयुष्यात भरपूर गोष्टी आहेत करायला, त्या करायच्या. कधीतरी त्या गोष्टीचं सजेशन, सोल्युशन, उत्तर काहीतरी कुठेतरी मिळेल आणि नक्कीच तेव्हा वाटेल, की अरे खरंच आपण तेव्हा खूप टेन्शन घेतलेलं आहे त्या गोष्टीचं. त्याचं सहज विसरून गेल्यानंतर त्याच्यातून उपाय मिळाला. तर अशा साध्या साध्या गोष्टींचं एवढं टेन्शन घ्यायचं नाही. खूप मोठा असेल ना इश्यू, तर नक्की देवाने कुठेतरी त्याचं उत्तर ठेवलेलं असतं. आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी एखादी व्यक्ती आपल्यासाठी असते. त्याच्यामुळे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे, की ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही. त्याच्यामुळे जास्त विचार न करता त्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल, तर नक्की तो विषय सोडून द्यायचा तिथेच आणि पुढे आयुष्यात जगायचं. भरपूर गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासारख्या, विचार करण्यासारख्या. त्यामुळे काही गोष्टींना नकळतपणे का होईना, पण त्यांना असं आपल्या आयुष्यातून हळूच बाजूला काढायचं. कळलं? आजचा हा जो विषय होता अडचणींवर मात कशी करायची, तर हा विषय कसा वाटला आणि नक्की तुमच्या आयुष्यामध्ये कुठली अडचण आली आणि त्याच्यात जर तुम्ही मात केली तर ते खूप बेस्ट होईल. पण जर ती गोष्ट अशी असेल की त्याच्यावर आपल्याला मात करता येत नसेल, तर नक्कीच मी सांगितलेले जे उपाय ते करून बघा. तुम्हाला वाटेल की आपण खरंच हे आधी करायला पाहिजे होतं. तर हा आजचा विषय कसा वाटला ते नक्की टेक्स्ट करून सांगा आणि नवीन एक विषय, नवीन एक संकल्पना, काहीतरी वेगळं नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत ऐकायला सांगा, ऐकायला नो चार्ज. ओके गाईज, खूप खूप हॅपी राहा आणि घरच्यांना, आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना हॅपी ठेवा. बाय बाय. टेक केअर.